महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पोहोचलेला आहे आणि मानाची चांदीची गदा घेऊन पृथ्वीराज दगडूशेठच्या चरणी लीन झाला आहे. कारवाई केली असेल याच्याबद्दल काय अर्थात कुस्तीच्या या सगळ्या इथे आतापर्यंत कधीच असं घडलेलं नाही. महाराष्ट्र केसरीला अशा पद्धतीने होतंय. अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते. आता काय सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय अंतिम असतो, कारण का माझ्या संघ पण मागच्या वर्षी असं झालं होतं. पण मी असं कधी बोललो पण नाही, कुणाला बाईट पण नव्हती दिली की माझ्या संघ असं झाले. आणि मागच्या आमचा पराजय मी स्वीकारून परत या पुढच्या वर्षी मी तयारी करून सगळ्यांना दाखवून दिलंय की मेहनतीने काय काय होऊ शिवराजला भेटून ही नाराजी दूर करणार का त्यांची? शिवराजला हो नक्कीच सर, सगळे मोठे पैलवान आहेत माझ्यापेक्षा, सगळ्यात लहान मी त्यांच्यापेक्षा. भेटणार सगळ्यांना हो नक्की भेटणार मोठे सगळ्यांना. असून देखील जे प्रकार घडला तो म्हणजे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे अर्थात तू जसं सांगतोयस की गेल्या वेळेस तुझ्यावर सुद्धा अन्याय झाला, खेळ दाखवून दिला. नक्कीच सर, अन्य आता एक खेळाडू संघ होतच, एखादी हार एखादी जीत असते, फक्त संयम नसतो सोडायचा. ते मेन. पुढची वाटचाल कशी असणार आहे तुझी? नाही पुढची वाटचाल सर उद्यापासून आता चालू आहे ना, हिंद केसरी व्हायचं, भारत केसरी व्हायचं, आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं, आपल्या तालमीचं नाव मोठं करायचं. आई वडिलांना भेटला काय भावना होते? आई वडिलांना म्हणजे खूप आनंदात असेल. नाही आत्ताच अहिल्यानगरवरनं डायरेक्ट बाप्पांच्या दर्शनाला आलो, आता डायरेक्ट मम्मीलाच भेटायला जायचं. तिसऱ्या पंचांचा जो निर्णय फोन झाला, सगळं झालं, बोलणं झालं, व्हिडिओ कॉल बोलणं झालं, सगळे माझे तिकडे वाट बघतात. ते बाप्पांचं दर्शन पहिलं घेऊन तिकडेच जायचं. वाटलं होतं का महाराष्ट्र आपल्याला मिळेल ही गदा हे स्वप्न? नक्की, कारण का भरपूर मेहनत केली होती, वडिलांनी खूप मेहनत करून घेतली होती. नक्की वाटलं होतं की महाराष्ट्र केसरी, आणि तशाच मी कुस्त्या केल्या, वडिलांनी सांगितलं, संचुल त्यांनी सांगितलं तसं कुस्त्या केल्या, त्याचा रिझल्ट भरपूर भेटला. काय मागितलं बाप्पांच्या? बाप्पांच्या चरणी गादाच मागितली होती, गादाच घेऊन आल्या. आता फक्त बाप्पांची इच्छा पूर्ण करायची. पवारांचं म्हणणं आहे की ते नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर तिसऱ्या पंचांचा निर्णय घेणं अपेक्षित होतं, मात्र कुस्तीचा निकाल द्यायला घाई केला असंही त्यांनी म्हटलेलं आहे. नाही तर पंचांचं, कारण का मी तर काय बोलू शकत नाही सर, मी एक खेळाडू आहे आणि जो कुठल्याही पंचाने जो निकाल देतो तो मान्य करावा. पण शिवराजचं असं म्हणणं की त्याची पाठ निघलेली नव्हती तरी सुद्धा तुम्हाला विजय घोषित केला. नाही ना सर, असं काय नव्हतं. मी कारण का डाव माझा डायरेक्ट होल्डला होता, तिथनं डाव बघून सगळं पंचांनी हे केलंय आणि पंचांनी रिझल्ट दिला त्याचा. शिवराजने लाच मारली कितपत योग्य? सर हे योग्य तर नाहीये, पण ह्याच्यावर आता पंचाचा निर्णय घेतील. एक खेळाडू म्हणून कसं बघतोय या सगळ्या गोष्टी? नाही सर, मी माझी कुस्ती करून माझ्या पंचांनी मला माझा रिझल्ट देऊन, रेफरीन रिझल्ट देऊन मी कारण का पुढच्या कुस्तीची तयारी करायला गेलो, मला तिथलं झालेलं काय प्रकृतीबद्दल काही कारवाई झाली निलंबनाची 3-3 वर्षाची, त्याचं काय कमी व्हावी शिक्षा काय आहे ती बरोबर आहे? नेमकं काय नाही ह्याच्याबद्दल काहीच नाही होतं. कुस्तीगीर संघाचा हा त्यांचा नेम आहे, हा नियमाच्या ह्याच्यात आपण तर काय बोलू शकत नाही. त्याला आव्हान देणार आहेत. काका पवार म्हणतात की ठरून माझ्या पैलवानांना डावललं जातं, हे राजकारण कुस्तीत घुसलं, हे बरोबर नाही. नाही ह्याच्याबद्दल काही मला माहिती नाही काय. कुणाकुणाला भेटणार आहे? राजकारणी, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, कुटुंबाला भेटणार कोणी कोणी बोलवले? नक्की आता पहिलं तर आईलाच भेटायचंय, नंतर पुढं या सगळ्या प्रकरणात राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला? असं काय नाही सर, राजकारण तसं मग मागच्या वेळेस माझ्या पण झाला, तर मी पण असंच म्हणलो पाहिजे नव्हतं की 1 पॉईंट तुम्ही 7 सेकंदात कसा काय देऊ शकता. मी पराजय स्वीकारला, कारण का आता त्यांनी पण स्वीकारला पाहिजे, शिवराजने पण स्वीकारला पाहिजे. तुमचं काय बोलणं झालं शिवराजसोबत? नाही तुम्ही बोलणार त्याला काही? नक्की माझ्यापेक्षा मोठे पैलवान येते, त्यांचा आशीर्वाद घेणार, सगळ्यांचा आशीर्वाद घेणार, सगळ्यांना भेटणार, कारण का माझ्यापेक्षा मोठे पैलवान सगळे मोठे. थँक्यू. 64व्या महाराष्ट्र केसरीचा मान शिवराज मोहोळ यांनी पटकावला आणि आज त्यांनी दगडूशेठ गणपतीची आरती केलेली आहे, जी आपण दृश्यांमध्ये पाहतोय. मानाची जी गदा आहे जी त्याला मिळालेली आहे या स्पर्धेमध्ये, ती घेऊन तो बाप्पाच्या चरणी लीन झाला आणि महाराष्ट्र केसरीनंतर भारत केसरी पटकावायचा आहे ही इच्छा त्याने व्यक्त केलेली आहे, स्वप्न त्याने व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ दगडूशेठ चरणी लीन झालेला आहे. त्यांचा ज्यांच्याबरोबर सामना होता शिवराज राक्षे, त्यांना सुद्धा जाऊन भेटणार आहे असंही वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलंय.